विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधील पेज नंबर 122 वर दिलेला 12 नंबरचा प्रॉब्लेम पाहत आहोत. प्रॉब्लेम आहे धनंजय लायब्ररी मुंबई यांचा. हाही प्रॉब्लेम आपण लायब्ररीवर आधारितच असा घेतलेला आहे. थोडं नवीन या प्रॉब्लेममध्ये आहे, ते काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ धनंजय लायब्ररी मुंबई फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020 म्हणजे 31 मार्च 2020 या वर्षाचे आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करायचे आहेत. म्हणजे आपलं करंट इयर आहे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 हे लक्षात ठेवायचं आहे. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवरील जे काही आयटम्स आहेत त्या ॲडजस्टमेंट असलेल्या आयटम्सला टिक मार्क करून घ्या. पहिला आयटम आहे ॲडमिशन फीस, सबस्क्रिप्शन, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि पेमेंट बाजूला सॅलरी आणि इन्व्हेस्टमेंट असे 6 पदं ॲडजस्टमेंटचे आहेत. बाकी ॲडजस्टमेंट आपल्याला भरपूर दिलेले आहेत या प्रॉब्लेममध्ये. ॲडजस्टमेंट मात्र काळजीपूर्वक आपल्याला करावयाचे आहेत. आता चला पाहू. बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹5000. हे 5000 हे बॅलन्स ब्रॉट डाऊन आपल्याला चालू करंट वर्षामध्ये कुठे घ्यायचं नाही, परंतु आपल्याला या प्रॉब्लेममध्ये याचं काम आहे. पुढे चालून आपण जेव्हा कॅपिटल फंड काढू त्यावेळेला तुम्हाला मी सांगेन ते. तर ॲडमिशन फीस ₹4500 हे आपलं उत्पन्न आहे, म्हणून इन्कम साईडला घ्या. ॲडमिशन फीस बाय ॲडमिशन फीस. ₹4500 याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. हे 4500. नंतर सबस्क्रिप्शन 20000 यावरही ॲडजस्टमेंट आहे बाय सबस्क्रिप्शन. आतमध्येच ठेवा आणि ॲडजस्टमेंट आहे. एक ओळ जागा सोडा. नेक्स्ट आहे लेक्चर हॉल हायर चार्जेस. आपल्या या धनंजय लायब्ररीने एक लेक्चर हॉल तयार केलेला आहे आणि जो कोणी सामाजिक लोकांना जर हॉलमध्ये काही कार्यक्रम वगैरे फंक्शन करायचं असेल तर ते आपण भाड्यानं देतो आणि त्याचं भाडं घेतो. हे भाडं मिळालं आपल्याला 4200. म्हणून हे आपलं उत्पन्न आहे बाय लेक्चर हॉल हायर चार्जेस. हे ₹4200. नंतर आहे मिसलेनियस इन्कम. विविध प्रकारचं उत्पन्न आहे. हे इन्कम बाजूलाच घ्या. मिसलेनियस इन्कम ₹250. नंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे, ते इंटरेस्ट घ्या. इन्व्हेस्टमेंट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹900 ॲडजस्टमेंट आहे. एक ओळ जागा सोडा. यानंतर सॅलरी आपले एक्सपेन्सेस आहे, म्हणून एक्सपेंडिचर साईडला सॅलरीज 9000 टू सॅलरीज. ॲडजस्टमेंट आहे. आतमध्ये ठेवा. एक ओळ जागा सोडा. नंतर रेंट आहे टू रेंट. रेंटवरही ॲडजस्टमेंट आहे 7500
ॲडजस्टमेंट आहे यावर इन्व्हेस्टमेंट हा कॅपिटल स्वरूपाचा खर्च आहे आपला तो. तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाईल इन्व्हेस्टमेंट. वर 2 ओळी जागा सोडून खाली लिहा इन्व्हेस्टमेंट. यावर्षी आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 6,000ची. नेक्स्ट स्टेशनरी हा आपला खर्च आहे म्हणून स्टेशनरी एक्सपेंडिचर साईडला टू स्टेशनरी. $1,350. इलेक्ट्रिसिटी चार्जेस लाईट बिल हाही खर्च आहे. ₹850. नेक्स्ट बुक्स. चालू वर्षामध्ये आपण काही बुक्स खरेदी केलेले आहेत. हे आपले ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला ठेवून टाकू बुक्स. हे बुक्स आपल्या पूर्वीच्या काही बुक्स आहेत यामध्ये हे ॲड करायचे आहेत आपल्याला. हे खरेदी केलेले इथे लिहू आपण बुक्स परचेसेस. बुक्स परचेस आहेत 5,000च्या. नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹2018 and 19 ₹500. मागच्या वर्षीचा एक्सपेन्सेस राहिलेले होते आपले ₹500 द्यायचे ते चालू वर्षामध्ये दिलेले आहेत. तर ते चालू वर्षामध्ये दिलेत पण ते एक्सपेन्सेस आहेत मागच्या वर्षीचे म्हणून चालू वर्षाचा तो खर्च नाही. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटवर एक्सपेंडिचर बाजूवर याचा उल्लेख केला जाणार नाही. दिलं जरी यावर्षी असेल परंतु ते खर्च मागच्या वर्षीचा असल्यामुळं इथं मात्र ते नोंदलं जात नाही. नंतर बॅलन्स कॅरीड डाऊन. हे बॅलन्स आलेलं आहे आपलं कॅश बॅलन्स आहे. हे असेट साईडला घेऊन टाकू आपण कॅश इन हँड. कॅश इन हँड ₹4,650. ₹1,650. अशा रीतीने आपल्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवरचे आयटम्स झालेले आहेत. आता पुढे काय म्हणतात पहा. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ॲन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 March 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. त्या वर्षीचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला तयार करायला सांगतात. खाली ॲडजस्टमेंट दिलेली आपल्याला. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑल्सो मेड अवेलेबल टू यू. आपल्याला खालील माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. त्या माहितीचा देखील आपल्याला या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये उपयोग करायचा आहे. आता काय माहिती दिली आहे पहा. नंबर 1. ऑन 31 March 2019 द लायब्ररी हॅड द फॉलोइंग असेट्स ऑल्सो. तर आपल्या लायब्ररीकडे धनंजय लायब्ररी मुंबई याच्याकडे 1/3/2019 1/3/2019 म्हणजे आपल्या वर्षाच्या सुरुवातीला. याचा अर्थ मागच्या वर्षी काय होतं पहा. लायब्ररीकडे ॲसेट्स होत्या कोणकोणत्या. बुक्स ₹50,000च्या, फर्निचर ₹6,500चं आणि मशिनरी ₹30,000च्या. हे ॲसेट्स आहेत आपल्या. हे ॲसेट्स जशा तशाच पुढे घेऊन यायचं. हे ओपनिंग बॅलन्स शीटचे ॲसेट आहेत. जसं मागच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट देऊन हे सगळे ॲसेट दिल्या होत्या. तर आता इथं बॅलन्स शीट न देता असं खुल्या मार्गानेच आपल्याला हे संपत्ती दिलेली तरी आपण ते विचारात घ्यायची आहे ओपनिंग म्हणून. म्हणून त्या ठिकाणी लिहा लायब्ररी बुक्स आहेत आपल्या. मूळचे बुक्स आहेत 50,000. या बुक्समध्ये लिहायचं 50,000. नंतर मूळ फर्निचर आपल्याकडे आहे. फर्निचरवर ॲडजस्टमेंट असेल आतमध्ये ठेवा. फर्निचर आहे ₹6,500. हे ₹6,500. आणि पुन्हा मशिनरी आहे. मशिनरी आहे 30,000ची. यावर काही ॲडजस्टमेंट नाही. बाहेर घेऊन टाका रक्कम
30,000, हे 30,000. आता नंबर 2ची ॲडजस्टमेंट, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अमाऊंटेड ₹500. वर्गणी आपल्याला 500 रुपये हे ॲडव्हान्स प्राप्त झालेली आहे, म्हणजे आगाऊ मिळालेली आहे. आगाऊ म्हणजे कधी असणार? पुढच्या वर्षाची 2020-21ची वर्गणी आपल्याला आता मिळालेली आहे, म्हणून ती चालू वर्षाचं उत्पन्न नाही. मिळाली आहे आपल्याला, या वर्गणीतीचा समावेश आहे, परंतु 20,000 जरी मिळाले आपल्याला, पण हे 20,000चे 20,000 आपलं चालू वर्षाचं उत्पन्न नाही. जे 500 रुपये पुढच्या वर्षाचे आपल्याला मिळालेले आहेत ते मात्र आपल्याला काढून टाकायचे आहेत. इथून काढून टाकू आपण. रिसिव्ड इन ॲडव्हान्स, इन ॲडव्हान्स ₹500, म्हणजे आपली वर्गणी शुद्ध स्वरूपातली आहे 19,500. हे ॲडव्हान्स प्राप्त झालेलं आहे, याचा अर्थ आपली ही लायबिलिटी आहे, आपल्या अंगावर पडलं त्या लोकांचं, म्हणून आउटसाईड आपल्या लायबिलिटी साईडला लिहायचं आहे आउट रिसिव्ड इन ॲडव्हान्स. हे आहे 500 रुपये. 2 परिणाम झाले. नेक्स्ट, आउटस्टँडिंग सॅलरी ₹1,300 अँड फॉर रेंट ₹950. सॅलरी आपल्याला 1,300 देणे आहे आणि भाडं 950 देणे आहे आपल्याला. हे एक्सपेंडिचर साईडवर दोन्ही आयटम आहेत, त्या दोन्ही आयटममध्ये ॲड करायचं आणि देणं म्हणून लायबिलिटी साईडला नोंदवायचं. हा दुसरा इफेक्ट. प्लस आउटस्टँडिंग सॅलरी आहे 1,300, बाहेर येईल 10,300 आणि रेंट आहे आउटस्टँडिंग 950. 950 हे ॲड करून बाहेर घ्या. 9 5 14ला 4 हातच्या 1 हे 8,450. हे दोन्हीही आपल्या लायबिलिटी आहेत, म्हणून लायबिलिटी साईडला घेऊन टाका. आउटस्टँडिंग सॅलरी 1,300, आउटस्टँडिंग रेंट हे 950. नेक्स्ट, ॲडजस्टमेंट नंबर 4, 50% ऑफ द ॲडमिशन फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. ॲडमिशन फीजचा आपला अर्धा भाग भांडवलीकरणामध्ये न्यायचा आहे. 4,500 आपला ॲडमिशन फीज आहे, त्यातले 2,250 म्हणजे 50% हे कॅपिटलाइज करायचे आहेत, कॅपिटल फंडामध्ये ॲड करायचे आहेत. मायनस कॅपिटलाइज्ड. कॅपिटलाइज्ड रुपीज अर्धे म्हणजेच 50% पहा. 2 दुगुणी 4, 2 दुगुणी 4 आणि 2 पंचे 10 आणि उरतात तेवढीच पुन्हा 2,250. हे कॅपिटल फंडामध्ये ॲड करायचं आहे. इथे कॅपिटल फंड आपण लिहून घेऊ. आणि यामध्ये ॲड करू. ॲडमिशन फीस 2,250. नंतर फर्निचर टू बी डेप्रिशिएटेड ॲट 10%. फर्निचरवर 10% डेप्रिशिएशन आपल्याला चार्ज करायला सांगितलेलं आहे. फर्निचर पहा 6,500 आहे, त्यावर डेप्रिशिएशन आकारायचं आहे 10%. 10% म्हणजे पहा DP ऑन फर्निचर 6,500 गुणिले 10 भागिले 100. अशा प्रकारे आपण डेप्रिशिएशन काढतो. आपल्याला माहीत आहे फॉर्म्युला याचा. हे 0 हे 0 हे 0 हे 0 कटलं बरोबर
650 डेप्रिशिएशन आलं, यातून वजा करा मायनस DAP 650. हे 0 10मधून 5 गेले 5 राहिले, इथं राहिले 4, 14मधून 6 गेले 8 राहिले आणि इथं राहिले 5, 5850. हे डेप्रिशिएशन आपल्यासाठी लॉस असल्यामुळं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला DEP ऑन फर्निचर ₹650. हां, नेक्स्ट आहे लायब्ररी बुक्स वेअर परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2019, चार्ज डेप्रिशिएशन ऑन 10% पर ॲनम. आपण जे चालू वर्षामध्ये जे खरेदी केलेले आहेत, हे जे बुक्स खरेदी केलेले आहेत 5000च्या, हे 5000 खरेदीची तारीख आहे 1 एप्रिल 2019, म्हणजे आपल्या वर्षाची ओपनिंग डेट आहे, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच आपण खरेदी केलेलं आहे. आणि हे 50,000 तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच आहेत, म्हणजे एकूण 55,000 आपली ही पुस्तकं आहेत. एकूण 55,000 आपले होतात. या 55,000वर आपल्याला डेप्रिशिएशन 10% चार्ज करायचं आहे. आपल्याला 10% दोन्हीही वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपल्याकडे ॲसेट्स आहेत, म्हणजे पूर्ण 12 महिन्याचं डेप्रिशिएशन आपल्याला चार्ज करायचं आहे. तर 10% किती होतं पहा, मायनस DEP. याचप्रमाणे नंबर 2, DEP ऑन बुक्स 10% आहे. 55,000 55,000 इंटू 10 डिवायडेड बाय 100. हे अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून घ्या. येतात 5,500. हे 5,500 यातून वजा करा. पहा इथं 5,500 हे मायनस. तर पहा 0 0 10मधून 5 गेले 5 राहिले, इथं राहिले 4, 4मधून 5 जात नाहीत म्हणून 14मधून 5 गेले 9 राहिले आणि इथं राहिले 4. 49,500 हे डेप्रिशिएशन आपल्यासाठी लॉस असल्यामुळं पुन्हा एक्सपेंडिचर साईडला टू DEP ऑन बुक्स ₹5,500 5,500. नेक्स्ट लास्ट ॲडजस्टमेंट आहे. द इन्व्हेस्टमेंट वेअर परचेस्ड ऑन 1/4/2019 अँड दे कॅरी इंटरेस्ट ॲट 20% पर ॲनम. आपण जे इन्व्हेस्टमेंट खरेदी केलेली आहे ते 1/4/2019ला पहा. ही इन्व्हेस्टमेंट 6,000ची आपण खरेदी केलेली आहे आणि वर्षाच्या सुरुवातीलाच खरेदी केलेली आहे. त्याच्यावर आपल्याला 20% व्याज येणं आहे. तर 20% व्याज येणं आहे सांगितले म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करून त्याचाही विचार करायचा आहे. तर पहा आता नंबर 3चं कॅल्क्युलेशन. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे 6,000वर 6,000 गुणिले 20% सांगितले आपल्याला डिवायडेड बाय 100. अशा प्रकारे इंटरेस्ट किती येतं पहा. 0 0 0 0 6 दुगुणी 12 म्हणजे 1,200 इंटरेस्ट आपल्याला येणे आहे. आता पहा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट आलेला आहे. पहा कुठं आहे पहा इथं इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹900. आपल्या इन्व्हेस्टमेंटवर एकूण इंटरेस्ट होतं 1,200. 1,200 पैकी आपल्याला मिळालंय 900. आता मिळायचे राहिल्यात फक्त ₹300. तेवढेच येणे म्हणून दोन्हीकडे अधिक करायचं, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये. म्हणून इथं प्लस ड्यू येणे किंवा आउटस्टँडिंग म्हणा, म्हणजे आपल्याला लक्षात येतं सरळ आउटस्टँडिंग ₹300 असं आपल्याला इन्व्हेस्टमेंटवर
व्याजाच्या रूपात उत्पन्न मिळालं 1200 रुपये आणि हेच या इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करायचं. ॲड इंटरेस्ट 300 रुपये, बाहेर येतील हे 6300 रुपये. अशा रीतीनं ही ॲडजस्टमेंट चांगली लक्षात ठेवायची आहे. आता ह्या सर्व आपलं गणित ॲडजस्टमेंट झालेले आहेत, रिसिप्ट अँड पेमेंट झालेले आहेत, सर्व नोंदी आपण केलेल्या आहेत. पण एक गोष्ट आपल्या इथं लक्षात येत नाही की आपल्याला आता कॅपिटल फंड पाहिजे आहे आणि कॅपिटल फंड आपल्याला दिलेला नाही. याचा अर्थ कॅपिटल फंड काढण्यासाठीची सामग्री या गणितात समाविष्ट आहे आणि त्यांना अशी अपेक्षा आहे की आपण स्वतः कॅपिटल फंडाचं कॅल्क्युलेशन करून कॅपिटल फंड काढावा अशी अपेक्षा त्यांची आहे. आणि कॅपिटल फंड काढण्यासाठी आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट तयार करावं लागतं. तशा प्रकारे आपण इथं ओपनिंग बॅलन्स शीट तयार केलेलं आहे. आता ओपनिंग बॅलन्स शीट तयार केलेलं आहे म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीटला ओपनिंगचेच सगळे बॅलन्सेस येणार, मग ते लायबिलिटी साईडचे असतील किंवा ॲसेट साईडचे असतील. मग आपल्या प्रॉब्लेममध्ये जे जे काही ओपनिंगमध्ये आहेत ते सगळे बॅलन्सेस या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत. आता पहा आपल्या ॲडजस्टमेंटमध्ये नंबर 1 मध्ये सांगितले पहा 31/3/2019. 31/3/2019 म्हणजेच 1/4/2019 आपण दुसऱ्या दिवशी घेतलेले त्या ठिकाणी. म्हणजे त्या दिवशीचे बॅलन्सेस किती आहेत पहा. बुक्स आहेत 50,000च्या, फर्निचर आहे 6,500चं आणि मशिनरी आहे 30,000ची. हे ॲसेट्स आपण ॲसेट साईडला घेऊन टाकूया. तर इथं बुक्स एकूण आहेत 50,000. नंतर फर्निचर आहे 6,500चं. मशिनरी आहे आपल्याकडे, मशिनरी आहे 30,000ची. आणि दुसरा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला पहा बॅलन्स ब्रॉट डाऊन, हे ओपनिंग बॅलन्स आहे. म्हणजे हे ओपनिंग बॅलन्स हे मागच्या बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला राहणार आहे. कॅश ते एक ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी घ्यायचं आहे. कॅश रुपये 5,000. पहा ह्या सगळे ओपनिंग बॅलन्सेस आपण घेतलेलं आहे. आता ओपनिंग बॅलन्सेस घेतल्यानंतर पुन्हा एक लक्षात ठेवा, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साईडला लास्ट बटन पद आहे पहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर 2018 अँड 19. म्हणजे 2018-19 एक्सपेन्सेस आपण पेमेंट केलेले आहेत. पेमेंट साईडला म्हणजे पेमेंट केलेले आहेत. पेमेंट केलेले किती रुपये? 500 रुपये पेमेंट केलेले आहेत. चालू वर्षात पेमेंट केले आहेत. याचा अर्थ मागच्या वर्षी जेव्हा क्लोजिंग बॅलन्स शीट तयार केलेली होती तिथं मात्र आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दाखविलं असावं, कारण त्या वर्षीला देय आहे. तिथं जर देणं असेल तरच आपण पुढच्या वर्षी देऊ. जर तिथं जर लायबिलिटी साईडला जर लायबिलिटी नसेल गेल्या वर्षी तर या वर्षी आपल्याला ते पे करता येत नाही. याचा अर्थ मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये ते लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून नोंदलेलं होतं, म्हणूनच आपण आता ते दिलेलं आहे. म्हणजे हा खर्च मागच्या वर्षीचा आहे, मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये नोंदवायचा. हे मागच्या वर्षीचा बॅलन्स शीट आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं काय म्हणतात तिथं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. रुपये 500. आणि आता आपण हे बॅलन्स शीट क्लोज केल्यानंतर जे बॅलन्सिंग फिगर येणार आहे ती बॅलन्सिंग फिगर म्हणजे आपलं कॅपिटल फंड राहणार आहे. तर क्लोज करा. $91,500. 91,500. आता बॅलन्सिंग फिगर पहा. 91,500 मधून 500 वर वजा करून टाकले म्हणजे 91,000 राहिले. ही बॅलन्सिंग फिगर, याला म्हणायचं कॅपिटल फंड. बॅलन्स शीट फिगर आपले 91,000. आता हे कॅपिटल फंड इथं घेऊन टाकायचं आपल्याला.
हे 91,000. अशा रीतीने आपलं गणित आता पूर्ण झालेलं आहे. आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करू. पहा कोणती बाजू जास्त येते. 10 18 आणि 19 आणि 5 24. 19 आणि 4 23 24 25 26. इकडची बाजू थोडीफार जास्त येईलच. 0 5 आणि 5 10ला 0 हातच्या 1. 1 आणि 2 3 3 आणि 5 8 8 आणि 2 10 10 आणि 2 12 12 आणि 2 14ला 4 हातच्या 1. 1 आणि 2 3 3 आणि 9 12 12 आणि 4 16 16 आणि 1 17ला 7 हातच्याला 1 1 आणि 1 2 27,400. आपलं इन्कम आहे 27,400. आता एक्सपेंडिचरची बेरीज करू बाजूला आपण. 0 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20ला 0 हातचे 2 2 आणि 3 5 5 आणि 4 9 9 आणि 3 12 12 आणि 8 20 20 आणि 6 26 26 आणि 5 31 31ला 1 हातच्या आले 3 3 आणि 8 11 11 आणि 1 12 12 आणि 5 12 आणि 5 17 17ला 7 हातच्या आला 1 1 आणि 1 2. 27,100 आपलं एक्सपेंडिचर आहे आणि 27,400 आपलं इन्कम आहे. पहा तर आपलं इन्कम हे एक्सपेंडिचरपेक्षा फक्त 300 रुपयानं जास्त आहे. म्हणजे आपलं सरप्लस आलेलं आहे 300. इथं टू सरप्लस म्हणजेच इन्कम एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. आता हे सरप्लस आपण काय करतो, कॅपिटल फंडामध्ये ॲड करून टाकतो. ॲड सरप्लस 300 रुपये आणि याची बेरीज आता बाहेर घेऊन टाका. 0 5 3 आणि 2 5 2 आणि 1 3 आणि 9 93,550 हे आपलं आता न्यू कॅपिटल फंड आलेला आहे. आता बॅलन्स शीट क्लोज करू आपण. 0 5 आणि 5 10ला 0 हातच्या 1 1 आणि 5 6 6 आणि 5 11 11 आणि 3 14 14 9 14 आणि 9 23ला 3 हातच्या आले 2 2 आणि 3 5 5 आणि 1 6 आणि 9 96,300. इकडं 0 5 आणि 5 10ला 0 हातच्या 1 1 आणि 6 7 7 आणि 3 10 10 आणि 5 15 15 आणि 8 23 23ला 3 हातच्या आले 2 2 आणि 4 6 6 आणि 6 12 12 आणि 9 21 21 आणि 5 26 26ला 6 हातचे 2 2 आणि 4 6 6 आणि 3 9 96,300. अशा प्रकारे आपलं बॅलन्स शीट देखील टॅली झालेलं आहे. गणित करेक्ट आलेलं आहे. म्हणून आता इथं आपण थांबूया. धन्यवाद.